किशोरीताई पेडणेकर यांना दादर पोलीस स्टेशननी आता पुन्हा एकदा मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी बोलवलं आहे। उद्धव ठाकरे शिवसेना ग्रुप के नेता किशोरी पेडणेकर पूर्व मुंबई महापौर, उनको पुलिस ने एसआरए घोटाले के लिए पुनः एक बार मंगलवार 1 नवंबर को बुलाया है। जर भीती नाही आहे, खोटं काय केलं नाही आहे, कुलूप घेऊन दुकानं आणि घर बंद करायला निघाला आहात, मग पोलीस चौकशीला का घाबरतात? हे प्रकरण 1 वर्षापूर्वी मी ठाकरे सरकारच्या विभिन्न एजन्सीजकडे दिले होते। वांद्रा पूर्व निर्मल नगर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट पण फाईल केली होती। एसआरए कडे पुरावे दिले होते, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या कार्यालयातून दबाव आल्यामुळे किशोरी पेडणेकर यांचा सगळ्या एसआरए घोटाळ्याची चौकशी झाली नहीं। 1 साल पहले मैंने बांद्रा पूर्व निर्मल नगर पुलिस स्टेशन, एसआरए, मुंबई महापालिका, मंत्रालय, गृह निर्माण विभाग, मुख्यमंत्री कार्यालय सब जगह शिकायत दी थी, लेकिन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी के कार्यालय के दबाव के कारण कोई भी इंक्वायरी नहीं हुई। मेरे इस विषय में मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी दोनों से बात हुई है। काल रात्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझा संवाद झाला। किशोरीताई पेडणेकरच्या विरुद्ध 6 ठिकाणी चौकशा चालू आहे। भारत सरकार कंपनी मंत्रालयाने पण तक्रार दाखल केली आहे। मरीन लाईन पोलीस स्टेशन मध्ये चौकशी सुरू आहे। सेशन कोर्ट मध्ये कंपनी मंत्रालय, भारत सरकार, उन्होंने कंप्लेंट शिकायत दाखल की है। मेरी किरीट सोमैया की जनहित याचिका पे उच्च न्यायालय में सुनवाई शुरू है। एसआरए ने अभी उसकी जांच शुरू की है। मी आता पुन्हा एकदा एसआरए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याशी बोललो। त्यांनी आता याच्यावर इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे आणि म्हणून या अर्धा डझन ठिकाणी चौकशा सुरू आहेत। एक ना अनेक प्रकरण आहे। त्यात कोविड मधली कमाई घोटाळा पण आहे, बेनामी संपत्ती पण आहे आणि म्हणून याची चौकशी मुंबई कमिश्नर आर्थिक गुन्हे विभाग, इसकी जांच मुंबई पुलिस इकोनॉमिक ऑफेंस विंग ने करनी चाहिए। ये सब किशोरी पेडणेकर जी के कमाल की ऐसी हमारी मांग है। मुझे विश्वास है माननीय उप मुख्यमंत्री गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी मेरी इस मांग का स्वीकार करेंगे। महापौर महोदय किस हद तक नीचे जा सकती है? किशोरी पेडणेकर जी ने, उनके परिवार ने, उनके पुत्र साईनाथ पेडणेकर जी ने उनकी कंपनी किस कॉर्पोरेट सर्विसेज इंडिया प्राइवेट लिमिटेड, इन सब ने कैसे फोर्जरी की है, डॉक्यूमेंट की खाड़ाखोड़ के लिए
किशोरी पेडणेकर यांच्या परिवाराने यांनी स्वतः एक पुरावा मी आपल्याला देत आहे. गोमाता जनता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित काल येथे जाऊन किशोरीताई पेडणेकरनी जी नौटंकी केली, कुलूप घेऊन गेले, माझे गाळे असेल तर कुलूप लावा. क्या यार, अगले साल का दादा साहब फाड़के वोट किशोरी पेडणेकर जी को मिल सकता है. जाके क्या कहती है, मेरा क्या संबंध, ताला लगाओ, मेरी प्रॉपर्टी कब्जे में ले लो. ये क्या है? ये संजय महादेव अंडारी, इनको एसआरए ने वर्ली गोमाता नगर में संजय अंडारी दुग्गी झोपड़ी में रहते थे, इसके लिए उनको लाभार्थी म्हणून संजय अंडारीला एसआरएचा फ्लॅट मिळाला. हे त्याचे डॉक्युमेंट. आम्ही एसआरए मधून माहिती अधिकाराखाली आरटीआई के अंतर्गत ठाकरे सरकार की तब मैंने डॉक्यूमेंट प्राप्त किए. ये गोमाता जनता एसआरए, इसमें क्रमांक 4 तळमधला गाला नंबर 4 रेसिडेंशियल करके संजय महादेव अंडारी को ये अलॉट किया गया, आवंटित किया गया. हे एसआरए ने आवंटित किया, मैंने नहीं. और यह संजय अंडारी की हस्ताक्षर देखो, संजय अंडारी के अपने पत्नी के साथ का फोटो देखो. और अब ये लिव इन लाइसेंस एग्रीमेंट की कॉपी. ये किशोरी पेडणेकर ने, किशोरीताई पेडणेकर, त्यांचे सुपुत्र साईनाथ पेडणेकर, त्यांची कंपनी किस कॉर्पोरेट यांनी हे एग्रीमेंट हे भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाला दिलेला आहे. मी भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयातून हे डॉक्युमेंट प्राप्त केले आहे, अधिकृतरित्या पैसे भरून, फी भरून. हे एग्रीमेंट मध्ये काय लिहिलं आहे? 6 day of July 2017 I Sanjay Mahadev Andari, having office number 4, ground floor, building number 1, Ganpatrao Kadam Marg, entering into an agreement with KISS Corporate Services India Private Limited, यानी संजय अंडारी ने किशोरी पेडणेकर जी की किस कॉर्पोरेट को ये लिव इन लाइसेंस पर दिया. मैं आपका ध्यान आकर्षित करूंगा, ये सिग्नेचर किसकी है? संजय अंडारी की. और ये सिग्नेचर किसकी है? संजय अंडारी की. ये दोनों सिग्नेचर में आसमान जमीन का अंतर है. ये देख लो आप, आसमान जमीन का अंतर. ये संजय अंडारी की सिग्नेचर महाराष्ट्र सरकार एसआरए ने मुझे दिया. म्हणजे महाराष्ट्राचा झोपडपट्टी प्राधिकरण म्हणतो हा संजय अंडारी आहे, आणि किशोरी पेडणेकर काय म्हणतात, अरे हा संजय अंडारी खरा नाही आहे, हा संजय अंडारी खरा आहे. हे बघा, संजय अंडारीचा फोटो दिसतोय. किशोरी पेडणेकरच्या म्हणण्याप्रमाणे संजय अंडारी हा आहे, आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या एसआरएचा म्हणण्याप्रमाणे संजय अंडारी हा आहे. मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजींना प्रार्थना केली की यातला खरा संजय अंडारी कोण, याचा तपास व्हायलाच हवा. किशोरी पेडणेकर सांगायला तयार नाहीये.
खरा संजय अंधारी कोण? पण मी आपल्याला डॉक्युमेंट देतोय, किशोरीताई पेडणेकरचा हा संजय अंधारी, आणखीन कोई नाही. किशोरी पेडणेकरचा भाव. किशोरी पेडणेकर ने जिस संजय अंधारी को पेश किया है वो किशोरी पेडणेकर का भाई सुनील कदम है. और ये मैं नहीं कह रहा हूं, ये किशोरी पेडणेकर कह रही है. दुर्दैव से सुनील कदम जी का गत साल कोविड में मृत्यु हो गया, तो अखबार में जो विज्ञापन दिए गए थे, हे हा फोटो बघा एकच आहे. किशोरीताई पेडणेकरांनी लिहिलंय की माझा भाऊ सुनील कदम यांचे निधन झाले, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. महापौर किशोर पेडणेकर. हाँ यानी एक मृत व्यक्ति के नाम पर किशोरी पेडणेकर, जिसको अपना भाई कहती है, उसके नाम पर इस प्रकार से फोर्जरी करना, चीटिंग करना, और भाई बीज के दिन पर किरीट सोमय्या को अपील करती है की तू माझा भाऊ आहे, किरीट सोमय्या माझा सख्खा भाऊ सारखा आहे, आणि तुमच्या सुनील कदमला तुम्ही ही भाऊबीज देतायत. मृत व्यक्तीच्या नावावर अशा प्रकारची फोर्जरी, फ्रॉड, आणि जाऊन नौटंकी करतात, कुलूप घेऊन जातात. या सगळ्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने इकॉनॉमिक ऑफेन्स विंग द्वारा करावी, अशी आमची पुन्हा एकदा मागणी आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे, हायकोर्टात माझ्या याचिकेत स्वयं किशोरी पेडणेकरचा मुलगा साईनाथ पेडणेकर, त्यांची कंपनी किस कॉर्पोरेटने जे एफिडेव्हिट फाईल केले त्यात हे मान्य केलं आहे. किशोरी पेडणेकरनी स्वतः जे एफिडेव्हिट हायकोर्टात दाखल केलं आहे त्यात कबूल केलं आहे की 5 वर्ष किस कॉर्पोरेटचं ऑफिस या गोमाता जनतामध्ये होतं. 5 वर्ष नाही, ज्या दिवशी किरीट सोमय्याने हायकोर्टात याचिका दाखल केली, हायकोर्टाने नोटीस दिल्या, त्यानंतर रिकामं केलं आहे. हे मुंबईचे महापौर उद्धव ठाकरे साहेब, मुंबईचे महापौर फोर्जरी, फ्रॉड करतात. गरिबांचे गाडे हडप करण्यासाठी अशा प्रकारची सख्खा भावाच्या नावाने फोर्जरी, लाज वाटली पाहिजे. आणि हे डॉक्युमेंट माझे नाही आहे. हे डॉक्युमेंट हायकोर्टात कंपनी मंत्रालयाने दिलं. हे डॉक्युमेंट साईनाथ पेडणेकरांच्या आणखीन फॉरेन मध्ये काय काय उद्योग आहे ना, किशोरी पेडणेकरचा मुलगा, तेही मी आपल्या समक्ष 4 दिवसांनी देणार आहे. यानी महापालिकेत काय काय कमाई केली आहे ना, ते पण मी आपल्याला 2 दिवसांनी देणार आहे. म्हणजे मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर महापौर पद. काल मी आपल्याला एक आणखीन डॉक्युमेंट दिलं होतं की ह्या देशामध्ये आणखीन 6व्या मजल्यावरचा फ्लॅट हे किशोरी पेडणेकरनी गिळंकृत केला. एलॉट झाला होता कुणाला, आणि 2017चा इलेक्शन डिपार्टमेंट मध्ये जे फॉर्म भरलाय, एफिडेव्हिट भरलं, त्यात रेसिडेंशियल एड्रेस म्हणून किशोरी पेडणेकरनी दाखवला. क्या नौटंकी कर रही है? वहां वर्दी जाती है, ताला लेके जाती है, फिर वो ताला लेके मातोश्री में बांद्रा में जाती है. तो भैया मैंने फॉर्म भरा था, फॉर्म तो आपने भरा था, उद्धव ठाकरे शिवसेना की ओर से भरा था. और फॉर्म में आपने एफिडेविट शपथ लेके कहा कि एसआरए वर्ली गोमाता में 6ठे माले पर मेरा फ्लैट है, मैं वहां रहती हूं. तो ताला क्यों लेके जाती हो? वो एफिडेविट को चैलेंज करो. यानी पेडणेकर परिवार और पेडणेकर इसी प्रकार से फोर्जरी करते हैं.
मैं कल दादर पुलिस स्टेशन गया था। जिनके पास से करोड़ सवा करोड़ रुपए वसूल किए गए, वो दादर पुलिस स्टेशन के जो अफेक्टेड परिवार मुझे मिले, ही त्या FIR ची कॉपी आहे, यात मुंबई महापालिकेचे अधिकारी इन्व्हॉल्व आहे, यात SRS चे पण लोकांची नावं आहे। मुंबई महापालिकेच्या 2 अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे। हे प्रकरण खूप मोठं आहे। काल मुंबई पोलीस बरोबर चर्चा केल्यानंतर कळलं की हे नाही, याच्यामुळे ही जी लोक आहे ना, जे त्याने आणखीन 4 SRA मध्ये असे डझन लोकांना फसवलं आहे दुसऱ्या ठिकाणचे, आणि त्यांच्याकडून पण लाखो करोडो वसूल केला आहे। हे आता दादर पोलिसांना सापडलं आहे। जे दादरची घटना जी आहे FIR, त्यात चौकशीत हे जे किशोरीताई पेडणेकर यांना ओळखणारे, किशोरी पेडणेकरचा मोबाईलवर यांचे संवाद आहे, हे पोलिसांना सापडलं आहे। मोबाइल CDR रिकॉर्ड में है ये। तो किशोरी पेडणेकर जी क्यों नहीं जा रही है पुलिस स्टेशन? क्योंकि डर लगता है। आणि हा घोटाळा फक्त एकाच त्या प्रभादेवी पुरता मर्यादित नाही आहे। ते जे 2 आतमध्ये आहे त्यांनी कबूल केले, त्यांचा बँक अकाउंट आणि बाकी मधून सापडलाय। आणखीन आता 4 SRA मध्ये घोटाळे केले आहेत। आणि म्हणून एकंदर किशोरी पेडणेकर घोटाले इकोनॉमिक ऑफेंस विंग को ट्रांसफर करने की हमारी मांग है। थैंक यू। एक मिनट, 1-2 मिनट त्याला हिंदी बाईट। सर ये बताइए कि किशोरी पेडणेकर जी ने कैसे अंधारी नामक व्यक्ति का पूरा सिग्नेचर डुप्लीकेट और प्रस्तुत करके वो काला हड़पा है पूरा सेंटर में। किशोरी पेडणेकर उद्धव ठाकरे ग्रुप के शिवसेना नेता, पूर्व महापौर, उन्होंने फोर्जरी फ्रॉड करके वर्ली गोमाता जनता SRA में आधे डजन फ्लैट, शॉप, टेनामेंट या अनधिकृत रीत से कब्जे में ले लिए। कल मैंने एक डॉक्यूमेंट दिया था कि उन्होंने अपने चुनाव घोषणा पत्र 2017 में 6ठे माले पे वो रहती है, वो फ्लैट उनका है। वो कहा था आज किशोरी पेडणेकर जी ने किस कॉर्पोरेट सर्विसेज इंडिया प्राइवेट लिमिटेड, उनकी कंपनी उन्होंने बनाई, उनके परिवार की कंपनी, उन्होंने इसी बिल्डिंग में 2 गाले अपने कब्जे में लिए जो उनको आवंटित नहीं किए गए थे। जो SRA ने कहा था कि वह संजय महादेव अंधारी को आवंटित किए गए थे, लेकिन किशोरी पेडणेकर ने एक फर्जी एग्रीमेंट बनाया और संजय महादेव अंधारी ने यह ग्राउंड फ्लोर के 2 गाले किशोरी पेडणेकर जी उनकी कंपनी को दे दिए। इस प्रकार का एग्रीमेंट रजिस्टर्ड करवाया। अब मजे की बात यह है कि इसमें जो हस्ताक्षर है और फोटो है, वो संजय अंधारी का महाराष्ट्र सरकार झोपड़पट्टी प्राधिकरण का फोटो और किशोरी पेडणेकर जी के एग्रीमेंट का फोटो, व्यक्ति दोनों अलग है। किशोरी पेडणेकर जी ने जिसको संजय अंधारी बताया है, वो संजय अंधारी न होकर किशोरी पेडणेकर जी का भाई सुनील कदम है। दुर्दैव से सुनील कदम की गत साल कोविड में मृत्यु हो गई, लेकिन किशोरी पेडणेकर के
अपने भाई ये किशोरी पेडनेकर का स्टेटमेंट है, सुनील कदम का दुरुपयोग किया और झुग्गी झोपड़ी में जो आधा डजन गाले झोपड़पट्टी वासियों को आवंटित किए गए थे वो अपने कब्जे में ले लिए। मैंने मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री से चर्चा की है इन सब मामलों की जांच, क्योंकि दादर एसआरए घोटाला ये सिर्फ दादर तक मर्यादित नहीं है। किशोरी पेडनेकर के जो 2 परिचित म्यूनिसिपालिटी में काम करने वाले व्यक्ति, उन्होंने और 4 एसआरए में भी ऐसे अनेक लोगों से पैसे जुटाए हैं। इस सब की जांच मुंबई पुलिस कमिश्नर इकोनॉमिक ऑफेंस विंग ने करनी चाहिए, ऐसी मैंने मांग की है। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे